नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 26 जुलै 2026 ला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे. आता आपल्या जवळ उर्वरित आहे 14 डेज आणि या 40 दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 ची आपण जर इतिहास विषयातून देत आहात तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर हा खूप महत्वाचा ठरेल. मागच्या वर्षी म्हणजे 15 जून 2025 ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आणि ही 40वी महाराष्ट्र सेट परीक्षा होती. या परीक्षेमध्ये पेपर 2 इतिहास हा विषय ज्या विद्यार्थी मित्रांचा होता, बरेच विद्यार्थी मित्रांनी पेपर नंतर एक्झामिनेशनचं जे लेवल होतं किंवा पेपर 2 हिस्ट्रीचा आपण विचार करीत आहोत तर कट ऑफ देखील आपल्याला दिसून येतं की जवळपास 5% इतिहासचा जो 2025 चा कट ऑफ वाढलेला. याचा अर्थ पेपरही तसं बघितलं तर पेपर सोपं होतं, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे गोष्ट मला वारंवार कळलेली की पेपर हा कठीण वाटलेला. तर नक्कीच 2026 ची परीक्षा जर आपण टार्गेट करीत आहात तर आपण कुठल्या अशा गोष्टी लक्षात घ्यावं, म्हणजे स्पेशली इतिहासाचा जर आपण अभ्यास करीत आहोत तर हा अभ्यास करीत असताना काही महत्वाच्या टिप्स आहे मित्रांनो, किंवा असं महत्वाचं घटक जे तुम्हाला परीक्षेसाठी हेल्पफुल ठरेल, तेच आपण आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये डिस्कशन करणार आहोत. जर आपण सुद्धा महाराष्ट्र सेट परीक्षा 26 जुलैची टार्गेट करीत आहात आणि आपला विषय 2 हा इतिहास आहे, तर आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपण नक्कीच बघा. सोबतच मित्रांनो, आता एक्झामिनेशनला खूपच कमी दिवस राहिलेला आहे, तर 40 दिवसात संपूर्ण हिस्ट्रीचं सिलेबस कव्हर होईल अशा प्रकारचं क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. तर हा क्रॅश कोर्स मित्रांनो लक्षात घ्या, 15 जून पासून सुरू होत आहे हिस्ट्रीसाठी. त्यामध्ये 5 वाजता सेशन असेल, रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता आपण. नोट्स आहे 10 युनिटचं, एमसीक्यूज आहे 20 मॉक टेस्ट, जसं परीक्षेत प्रश्न संच असतं तशाच प्रकारचं प्रश्नपत्रिका असेल ही. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत सेटचा इथे पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. कोर्सची फीज पेपर 2 ची 8 वर्षाची आहे, 8,000 याची फीज आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबत मित्रांनो हा कम्प्लीट कोर्स जे आहे अवेलेबल आहे. सो 40 दिवसामध्ये संपूर्ण इम्पॉर्टंट टॉपिक्स या पर्टिक्युलर कोर्स मध्ये आपले कव्हर केले जाईल. आता हिस्ट्री संबंधित बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं हे आहे की आपण अभ्यासाचं संभ्रम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. ठीक आहे, की अभ्यास करीत असताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हवं. तर सर्वप्रथम काही एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, एक्झाम मध्ये 2 पेपर असणार आहे याचं कल्पना आपल्याला आहे. पेपर 1 हा जनरल पेपर आहे. यामध्ये देखील युनिटचा जर आपण विचार केला तर 10 युनिट आहे. युनिट 2 म्हणजे पेपर 2 चा जर विचार केला, इथे युनिट संख्या जी मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं ते 10 आहे. पण कंपॅरिझन जर पेपर 1 शी पेपर 2 चा आपण तुलना जर करू ना, तर पेपर 2 हा मोठा आहे. म्हणजे याचा अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केलं, सिलेबस ज्याला आपण म्हणतो, मोठा आहे. ठीक आहे, पेपर 1 च्या तुलनेमध्ये. तर या 40 दिवसामध्ये आपण काय असं करायला हवं जेणेकरून आपण मॅक्सिमम इथे स्कोअर करू शकतो. ऍटलीस्ट 60 प्रश्न तरी, 60 प्रश्न म्हणजे किती झालं? 60 प्रश्न म्हणजे 120 मार्क झाले. ठीक आहे, तर 120 मार्क आपण कसं घेणार याचं नियोजन तुम्हाला आज मी सांगणार. यापेक्षा अधिक आपल्याला घ्यायचं आहे, पण एक शोरली आपल्याला असं असतं की जवळपास विद्यार्थ्यांचं जे जनरल आपल्याला दिसून येतं 60, 70, 80 प्रश्न तरी त्यांचं बरोबर असावं असं पेपर 2 साठी आपली अपेक्षा आहे. ठीक, 60 प्रश्न किंवा 80 प्रश्न आपण कसं बरोबर करणार? ठीक आहे, 80 प्रश्न म्हणजे 160 गुण व कशामध्ये पेपर 1 मध्ये मिळवू शकतो का? नक्कीच मिळवू शकतो, कारण बघा 50 तरी इझिलीच आपले प्रश्न योग्य होत असतात. 50 प्रश्न म्हणजे 100 गुण आपण इझिली जे आहे ना पेपर 2 मध्ये शोरली घेऊन घेत असतो.
ठीक. तर हे टप्प्याटप्प्याने सांगते की 50 प्रश्न कसं बरोबर करता येईल, 60 कसं करता येईल, 80 कसं करता येईल. ठीक आहे, 80 केलं तर फारच छान. ठीक आहे, हा तुमचा हायेस्ट स्कोर असेल आणि तुमचं पेपर 2 वर कमांड आहे हे देखील यातून स्पष्ट होईल. तर हे करायचं कसं? कारण आता प्रश्न महत्वाचा काय आहे इथे, एक्झामिनेशनला खूप कमी वेळ आहे. ठीक. तर यावेळी सगळ्यात महत्वाचं सिलेबस डिवाइड करा. कसं डिवाइड करणार? सर्वप्रथम हा प्राचीन इतिहासावर 30 प्रश्न येणार. किती? 30 प्रश्न येणार. त्यानंतर मध्यकालीन इतिहास आहे, मध्यकालीन भारताचा इतिहास. सो मिडिवल हिस्ट्री ऑफ इंडिया हे देखील 30 प्रश्नांसाठी महत्वाचे आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया. ठीक आहे, आधुनिक वर देखील 30 प्रश्न. आता हे फिक्स कसं केलं आपण हे सुद्धा प्रश्नसंचाच्या माध्यमातून कळू. आणि एक युनिट आहे लास्ट, इतिहास लेखनशास्त्र. आता जवळपास कालपासून जे आपण सिलेबसला सुरुवात केलेली त्यामध्ये इतिहास लेखनशास्त्र हे मी सर्वप्रथम काय करणार आहे म्हणजे घेत आहे. सध्या आपलं जे युनिट सुरू आहे लाईव्ह सेशन मध्ये मित्रांनो, तो इतिहास लेखनशास्त्र आहे. याचा एक डेमो पाहिजे नसेल तर युट्यूब वर देखील एक इतिहास लेखनशास्त्र संबंधित मी सेशन देईन तुम्हाला. आता यामध्ये काय आहे, असे स्पेसिफिक टॉपिक्स इथे लक्ष द्या. असे काही एन्शंटचे टॉपिक्स आहेत ते शोरली विचारलं जातं. अशा टॉपिक्सला फोकस करा. आता हे टॉपिक्स दिसेल कुठे आपल्याला, जेव्हा आपण लास्ट 6 to 7 इयर्स, किती 6 ते 7 वर्षाचं जेव्हा प्रश्नसंच अभ्यास करू, समोर ठेवू, तेव्हा एन्शंटचं तुम्हाला टॉपिक्स हायलाइट होईल. सो असं करून एन्शंट वर आपले इथे 60 गुण आहे. किती? 60 गुणांचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. काही महत्वाचे टॉपिक्स आहे जे मी यापूर्वी देखील सांगितलेले आहे एन्शंट हिस्ट्रीचं जे विचारलं जातं. सेम त्याच पद्धतीने काही टॉपिक्स आहे जसं मध्यकालीन इतिहासावर दिल्ली सल्तनतवर प्रश्न असतात, मुघलांवर प्रश्न विचारले जातात, बहामणी आहे, मराठा आहे. ठीक आहे, तर हे असे टॉपिक्स आहे ज्यांवर प्रश्न येतातच. तर असे PYQs काढा आणि 60 गुण तुम्ही इथून कव्हर करा. ठीक. सेम काय करायचं आहे, 6 ते 7 वर्षाचं PYQs आपल्याला काढायचं आहे. काय म्हटलं मी? 6 ते 7 वर्षाचं PYQs. कारण PYQ टॉपिक्स काढणं इथे सुद्धा महत्वाचं आहे. इतिहास लेखनाचं महत्व 20 गुणांसाठी आहे. ठीक. आणि इथे सुद्धा आधुनिक इतिहासावर 60 गुण आपले आधारित आहे. ठीक. अशा प्रकारे हे 200 म्हणजे पेपर 2 जे आहे आपल्याला 200 गुणांसाठी असतं. या 200 गुणांपैकी आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकतो. ठीक. इतकं केलेलं तुम्ही PYQ टॉपिक्स स्वतःच्या नोट्स इथे मित्रांनो काढून घ्यायचं. ठीक आहे. नोट्स काढली की त्याचं वीक मध्ये ऍटलीस्ट एकदा तरी त्या पर्टिक्युलर घटकाचं रिव्हिजन करा. ठीक आहे, कारण तुम्ही विसरायला नको या गोष्टी. त्यानंतर PYQच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपण अभ्यास करीत आहोत तर थोडं MCQ सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. कारण अल्टिमेटली आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलेलं तर येणाऱ्या 40 दिवसामध्ये आपण संपूर्णतः जे सिलेबस आहे तो देखील कव्हर करू शकतो आणि आपण टप्प्याटप्प्याने हा जो स्कोर इथे मी दिलेला आहे ते देखील आपण गाठू शकतो. यासाठी 14 डेज म्हणजे फक्त 40 दिवसामध्ये कंप्लीट क्रॅश कोर्स हिस्ट्रीचं मित्रांनो सुरू केलेलं आहे, ज्याचं मी सुरुवात इतिहास लेखन शास्त्र पासून केलेलं आहे. तर तुम्ही याला जॉईन करा. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे, या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 2 हिस्ट्रीच्या कंप्लीट क्रॅश कोर्स जे 15 जून पासून मित्रांनो सुरू होत आहे त्याला आपण जॉईन करून घ्या. ऑफिशियल नंबर्स मी आपल्याला दिलेले आहे स्क्रीनवर, या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या पर्टिक्युलर कोर्सला जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.